मी विशाखा. तर मी माशूचा आज होममेड सेरेलॅक्स रेडी करणार आहे. त्याचसाठी मीने हा मिश्रण तयार केले आहे. या मिश्रणमध्ये मीने तुरीची डाळ, मसूरची डाळ, मुंगाची डाळ शिलटेवाली आणि बिना शिलटेवाली टाकले. सर्व डाळी मीने अर्धा अर्धा वाट्या घेतल्या. त्याचसोबत मीने याच्यामध्ये तांदूळही टाकले आणि तांदूळ मीने 3 वाट्या घेतले. हा मिश्रण मीने काल छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून छान कडक उन्हामध्ये वाळवून घेतले आहे. आता हा मिश्रण छान कडक उन्हामध्ये कडक झालेला आहे. आता या मिश्रणला मी छान तांबडस होतपर्यंत भाजणार आहे. म्हणून मी त्यामध्ये 10-12 काजू आणि 10-12 बदामही टाकले आहे. छान मिश्रण तांबडस होतपर्यंत आणि कडक होतपर्यंत मीने भाजले आहे आणि त्यामध्ये मग ओवा आणि जिराही कडक होतपर्यंत भाजून त्यामध्ये एकत्र केले आहे. आता हा मिश्रण थोडा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करू शकतो आपण, पण मीने यावेळे चक्कीवरच दळून आणले आहे आणि छान असा दरदरा रवासारखा असा दळून झाला आहे. आणि इथे माझा हा होममेड सेरेलॅक्स रेडी झाला. त्यानंतर दुपारी माशूचे पप्पाही ऑफिसवरून आले आणि त्यांनी यावेळी जंगली फळ असे काही टेंबडं आणि चारा आणले आहे. आता हे फळं मी पहिल्यांदाच खाणार आहे आणि हे जंगली फळ वर्षातून एकदा खाल्ले पाहिजे असे बोलतात. म्हणून माशूच्या पप्पाने हे टेंबडं आणि चारा आणले आहे. आता मला चारं तर काही आवडले नाही, पण टेंबडं मला भरपूर आवडले आणि छान पिकले पिकले टेंबडं असे गोड गोड वाटत होते. मीने तर खाल्ले आणि माशूला दिले तर माशूलाही टेंबडं आवडले. त्यानंतर सायंकाळी मिष्टीही आली आमच्याकडे आणि मिष्टीला पाहून माशूही भरपूर खुश झाली आणि तिला मांडीवरच असं घ्यायला लागली. छान तिला मांडीवर बसवून अशी खेळवली आणि थोड्या वेळ मिष्टीने राहिली आणि घरी गेली. त्यानंतर मीही स्वयंपाक करायला बसली आणि मीने आज मुंगण्याच्या शेंगाची भाजी केली होती. भाजी झाली, वरण झाला, भात झाला, पोळ्या झाल्या आणि माझा स्वयंपाकही झाला. नंतर मीने माशूलाही जेवण चारले आणि थोड्या वेळात आम्हीही जेवण करायला बसले. आणि मुंगण्याच्या शेंगाची भाजी तर माशूच्या पप्पाची फेवरेटच आहे, म्हणून त्याने छान मजा घेऊन मुंगण्याची शेंगाची भाजी खाल्ले आणि माशूलाही ते शेंगा कशी खायची शिकवत होते. आमचं जेवण झाला आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे, म्हणून माझ्याकडून सर्वांना जयंतीची हार्दिक शुभेच्छा. नंतर आम्ही जयंतीची मिरवणूक पाहायला गेले आणि घरी आले आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. बाय.